नमस्कार मंडळी, कशा सगळे, काय म्हणताय, बरे आहात ना? तर तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. कारण की आज चॅनल माझा मॉनिटाईज झाला आहे का आज म्हणजे झाले 2 दिवस, पण मला टाईम नसल्यामुळे व्हिडिओ बनवली नाही. तर तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर मी आता इथे शूट करण्याचं कारण म्हणजे मी पहिली व्हिडिओ इथे बसून शूट केली होती आणि तेव्हा माझ्यासोबत गणेश होता. त्याने मला सांगून मला खूप पाठी लागलं की चल व्हिडिओ बनव. तर त्याच्यामुळे आज जे काय त्याच्याचं सगळ्यात मोठं मी पहिलं थँक्यू मानतो गणेशचे, की त्याने मला हे केलं म्हणजे की बाबा बनव व्हिडिओ. आणि त्याच्या सांगण्यापासून मी व्हिडिओ बनवतो. त्यांनीच माझी पहिली व्हिडिओ शूट केलेली, त्यांनीच मला शिकवलं कसं एडिट करतात काय वगैरे. तर ह्याच ठिकाणी बसलो होतो मी. पहिली व्हिडिओ मी तिथे बसून शूट, तेव्हा इथे हिरवं रान होतं, गणपतीमध्ये शूट केलेली मी. तेव्हा इथं भातशेती होती. आता सगळं मार्च महिना झाल्यामुळे सगळं तापलं आहे. तर आता बागेत बसून मी व्हिडिओ शूट करतो आहे. नारळाच्या झाडाखाली बसलं, डोक्यावर नारळ बिरं नाही पडलो पाहिजे म्हणजे झाला. तर व्हिडिओ सुरुवात करतो. मी तुमका दाखवते की कसं चॅनल मॉनिटाईज करतायत, की काय बोलतात ते चॅनल म्हणजे जेव्हा मॉनिटर तुमचा वॉच टाईम कंप्लीट होतो, 1,500 सबस्क्रायबर आणि 4,000चा वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो, त्याच्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. तर मी ती तुम्हाला प्रोसेस दाखवतो, कसं झालं, कसं करायचं असतं. काही लोकांना माहिती नसतं. माझ्यावरून सांगतो की मी पण खूप हे केलं, कारण का मला ते येतच नव्हतं कसं करायला. शेवटी मी 2-3 व्हिडिओ बघितले, एक दोघांना विचारलं कसं काय वगैरे. त्याच्यानंतर मग मी त्याचे एक प्रोसेस करून मी ते बनवू. कारण का जर तुम्ही एक तरी चुकीचं जरी हे टाकला त्याच्यामध्ये, तरी तुम्हाला ते प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मी चला तुम्हाला दाखवतो मी कसं काय करायचं. आज माझ्यासोबत स्वप्नील आहे. स्वप्नीलचा पण यूट्यूब चॅनल आहे, स्वप्नील मिस्त्री म्हणून. तर आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर तुम्ही एक चुका करू नका की जर डेली अपडेट राहत असाल तर 365 दिवसाचा क्रायटेरिया असतो त्यांचा. 365 दिवसामध्ये तुम्ही जेवढे व्हिडिओ टाकाल त्याच्यामध्ये जर तुमचा वॉच टाईम कंप्लीट झाला किंवा सबस्क्रायबर हे झाले, म्हणजे दोन्ही एकत्र कंप्लीट झाले ना, तर तुमचा त्याचा फायदा असतो. 365 दिवसानंतर जे तुम्ही कमी जसं होत जातं, म्हणजे जसं दिवस वाढत गेले, तर त्या दिवसाची तुम्हाला समजा आता तुम्ही 367 दिवशी जर तुम्ही व्हिडिओला, तर त्या व्हिडिओला समजा तुमचे 1000 किंवा 2000 व्ह्यू आले असतील, तर ते क्रायटेरिया कंप्लीट झालं नसेल ना, तर त्याचे व्ह्यू तुम्हाला भेटत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला करायचं असेल ना सुरुवातीला, कारण काय माझे असे 2-3 व्हिडिओचे व्ह्यूज फुकट गेले, एवढं मला ज्ञान नव्हतं. कारण का मी कधी हे नाही केलं. कारण का माझे गणपतीतले पहिले 2 व्हिडिओंना एका व्हिडिओला काहीतरी 34,000च्या आसपास व्ह्यू गेलेले आणि दुसरी व्हिडिओ होती त्याला 27,000च्या आसपास व्ह्यू गेलेले. त्याच्यामुळे माझं हे झालं, पण तेव्हा सबस्क्रायबर माझे व्यवस्थित झालेले नव्हते. आणि त्याच्यानंतर मग मी थोडा कांडोळा केला, व्हिडिओ टाकले नाही. कारण त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकत गेलो, एवढे हे नाही आले मला, म्हणजे काय बोलतात ते व्ह्यू. तर ती चूक तुम्ही करू नका. जर करायचं असेल ते कंटिन्यू करा. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे तुम्ही कोणाचे कंटेंट यूज करून तुम्ही हे करू नका. म्हणजे आता समजा दुसऱ्याचं कंटेंट वापरून तुम्ही तो कॉपी करून तुमच्या ह्याला जर टाकलात, पोस्ट केलात, तर तसं तुम्हाला चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम देणार. कारण काय मी एक व्हिडिओ तशी घेतलेली, म्हणजे छोटीशी क्लिप घेतलेली, कारण का तो जो स्पॉट हे होता व्ह्यू तो मी घेतला नव्हता, म्हणून मी एकाचा कॉपी करून मी लावला होता. त्याच्यामुळे मला ते जेव्हा चॅनल मॉनिटाईज करायची वेळ आली, तर त्यावेळी मला ते दाखवलं. म्हणजे यूट्यूबने जेव्हा यूट्यूब सर्चला येतं ना, तेव्हा त्यांनी मला दाखवलं की ते तुमचं हे झालं आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला ते मी तो व्हिडिओज डिलीट करून टाकला, कारण का ते 1 वर्षाच्या होऊन गेलेला होता आणि तेवढं त्याला व्ह्यू पण नाही आलेले. थोडं गरमी आहे, थोडं घरीच बनवणार होतो, पण माझी पहिली व्हिडिओ इथे शूट झाल्यामुळे मी पण म्हटलं आज आहे आता. म्हणजे चॅनल मॉनिटाईज होणं एखाद्या यूट्यूबरला ती खूप मोठी गोष्ट असते आणि ते त्यालाच माहिती असतं जो मेहनत करतो त्याला. मला 1.5 वर्ष झालं मी कंटिन्युअसली अपडेट राहत गेलो वेगवेगळे कंटेंट. आणि तुम्ही लोकांनी मला जेवढं प्रेम दिलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे मी. जास्त करून आभार मी मानून तर मेन म्हणजे गणेश करावडे, त्याला आम्ही दादू बोलतो. आणि दुसरा म्हणजे माझा मित्र बबन मेस्त्री. त्यांनी जेव्हा माझे व्हिडिओ चालत नव्हते त्यांनी सांगितलं की माझे 1-2 व्हिडिओ टाक, कारण का तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक उत्कृष्ट पक्वादर्शक आहे. तर त्याचे हे टाकल्यामुळे मला थोडं व्ह्यूज यायला लागले, त्याच्यानंतर चॅनल ग्रोथ व्हायला लागला. आणि स्पेशल थँक्यू गणेश करावडे, कारण का त्यांनी माझ्या मागे लागून माझ्याकडून पहिली व्हिडिओ बनवून घेतली आणि त्याच्यामुळे मी थोडं हे झालो, म्हणजे चला करूया. आणि ते पहिल्याच व्हिडिओला माझे चांगले व्ह्यू गेलेले, त्याच्यामुळे मी ते सुरुवात केली, आज इथपर्यंत येऊन पोचलो आहे.
याच्या पुढे पण मी तुम्हाला चांगले चांगले कंटेंट देईन, खूप काही तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी कोकणातल्या काही गोष्टी दाखवतो किंवा आपलं जे कोकणाचं कल्चर आहे ते दाखवतो, किंवा मी ट्रॅव्हलिंग करत असतो, कुठे पण गेलो तरी देवदर्शन करतो किंवा कुठे काही जे असेल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेवढं माझ्या परीने जमतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यात काही चुका होत असतील तर मला कमेंटमध्ये सांगतात, मला खूप छान वाटतं. असं तुमचं प्रेम राहू द्या. तर मी आता तुम्हाला चॅनल म्हणजे जी काय प्रोसेस असते मी तुम्हाला दाखवतो, कसं केलं पाहिजे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. चला म्हणजे तुम्हाला दाखवतो मी कसा फॉर्म सबमिट करायचा असतो, काय असतं. जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल. तर मी दाखवतो तुम्हाला. थोडं माझं नेट स्लो आहे. ते YT स्टुडिओमध्ये जाऊन ना तुम्हाला क्रोममध्ये YT स्टुडिओ ओपन करायचा लागतो. हे माझं चॅनल आहे बघा, YT स्टुडिओ. इथे ओपन झालं आहे बघा. हे जे आहे रिव्ह्यू द बेस्ट टर्म ना, हे मी पहिलं सिलेक्ट केलेलं जेव्हा, कारण का मला जेव्हा हे आलं तेव्हा मला थोडी चूल मचली होती की बघूया करून. तर मी ते क्लिक केलं. त्याच्यामध्ये काय जास्त मोठं प्रोसेस नाही आहे, ते फक्त तुम्ही ओके केलात ना की ते होत जातं. त्याच्यानंतर इथं साइन अप ॲडसेन्स फॉर यूट्यूब, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा फॉर्म सबमिट करायचा असतो. ह्याच्यामध्ये की जो तुमचा पूर्ण ॲड्रेस असतो, पिनकोड असतो, जो तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित भरायचा. तो तुमचा आधार कार्डवर जो असतो ना तोच तुम्हाला इथे भरायचा आहे, तो तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर येतं गेट रिव्ह्यू. हे तुम्ही करायचं काय नाही, हे फक्त यूट्यूब करणार. जर तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये जर काय वेगळं असेल किंवा बोलतात ना तुम्ही कोणा दुसऱ्याचं कंटेंट वापरला असेल किंवा कॉपीराईट आलं असेल तर तुम्हाला इथे दाखवणार. तर तुम्ही तसं केलात ना तर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होणार नाही. जो कॉपीराईट आलं असेल किंवा तुम्ही दुसऱ्याचे कंटेंट यूज करताय त्याने जर तुमच्या याच्यावर चॅनलवर जर कॉपीराईट मारलं असेल तर ते मॉनिटाईज होणार नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक प्लीज सांगतो की तुम्ही चॅनल मॉनिटाईज जर तुम्हाला करायचं असेल तर कोणाचे कंटेंट वापरू नका. जेवढं तुमचं ओरिजिनल कंटेंट असेल तेवढं तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. तर चला मी तुम्हाला पुढे दाखवतो. हे बघा, ह्याच्यामध्ये ना एक पहिलं येतं जेव्हा तुम्ही सेकंड ऑप्शन यूज करता, येस आय हॅव एक्झिटिंग ॲडसेन्स फॉर यूट्यूब फॉर ॲडसेन्स अकाउंट पहिलं येतं. त्याच्यानंतर येतं नो नीड टू क्रिएट अकाउंट. म्हणजे जर हे पहिलं ऑप्शन आहे की जर तुमचं ऑलरेडी पहिलं अकाउंट असेल म्हणजे यूट्यूबवर तर तुम्ही ते पहिलं चूज करू शकता. आणि दुसरं आहे नो आय नीड टू क्रिएट ऑन, म्हणजे आपल्याला दुसरंवालं हे करायचं आहे. त्याच्यामुळे आपण दुसऱ्यावर क्लिक करूया. चला, थोडं माझं नेट स्लो आहे, माफ करा जरा. का कोकणात आमच्या जरा नेटचं इश्यू आहे. नो नीड यू टू क्रिएट ऑन. त्याच्यानंतर ते केलात की नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केलात की असं काही प्रोसेसिंग येणार. असं पेज ओपन होतो. चूज म्हणजे ह्याच्यामध्ये हे बघा जेवढे ते तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर ना तुम्हाला एक हे येतात, म्हणजे जेवढे तुम्ही ज्या अकाउंटने म्हणजे तुम्ही जेवढे जीमेल ID वर यूज करता तेवढे जीमेल ID तुम्हाला इथे येणार. त्याच्यातला जो माझा जीमेल ID आहे तो मी यूज करू. जो तुम्हाला कायम त्याच्या यूट्यूबला द्यायचा आहे तोच तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तो मी सिलेक्ट करतोय माझा. कोकणात ना थोडी बागेत बसल्यामुळे हवा खूप आहे, तर तुम्हाला आवाज येतोय की नाही मला माहिती नाही. येत नसेल तर थोडं समजून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर हे येतं आहे बघा, लेट्स गेट यू स्टार्टेड. युअर चॅनल हे तुम्हाला ऑलरेडी यूट्यूबकडूनच येतं. ते चॅनलची तुमची लिंक असणार. दुसरं येतं युअर बिलिंग कंट्री अँड टेररिटी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कंट्री आपली सिलेक्ट करायची आहे. हे बघा, आपली कंट्री इंडिया आहे तर आपल्याला इंडिया सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये जाऊन खूप ऑप्शन येतात. तर आपण पहिलं आता इंडिया सिलेक्ट करूया. आणि जे तुम्ही करणार ना ते बारीक बारीक लक्ष देऊन करा. मी तुम्हाला आधीच सांगतोय, कारण का ह्याच्यामध्ये एक चूक ना तुम्हाला खूप महागात पडू शकते. तर आपण आता इंडिया सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर खाली आल्यावर हे बघा इथे तुम्हाला आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट युअर ॲग्रीमेंट. तर त्याच्यावर क्लिक करून आपल्याला सेटअप अकाउंट करायचं आहे. तर आपण नेक्स्ट करूया सेटअप अकाउंट. थोडं माझा नेट स्लो आहे, थोडं मला माफ करा. ते झालं की हे बघा कस्टमर इन्फॉर्मेशन. हे जे आहे ना हा मेन क्रायटेरिया तुम्हाला दाखवतो. अकाउंट टाईप येतं. अकाउंट टाईपमध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल टाकायचं आहे, कारण का आपण हे बिझनेस नाही आहे आपला. जर बिझनेस ज्याचं अकाउंट बिझनेस असेल त्याने आपण बिझनेस सिलेक्ट करू शकतो. जरा तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, एक इंडिव्हिज्युअल येतं आणि एक येतं हे ऑर्गनायझेशन.
त्याचे आपल्याला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं, कारण का आपला पर्सनल जर तुमचा बिझनेस असेल तर तुम्ही ऑर्गनायझेशन करू शकता. हे सिलेक्ट झालं त्याच्यानंतर इथे तुमचं नाव येणार, जे तुमचं नाव असेल. माझं नाव आशिष तेली आहे, मी माझं नाव आशिष तेली टाकलं आहे. पूर्ण नाव नाही टाकलात तरी चालेल, पण तुमचं जे नाव आहे म्हणजे जे तुमचं यूट्यूबला आहे, आधार कार्डला आहे, तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे, कारण का ह्याच नावावर तुमचा आयडी बनतो. त्याच्यानंतर येतो ॲड्रेस सेन्स. बघा, ॲड्रेस लाईन 1 आहे, ॲड्रेस लाईन 2 आहे, त्याच्यानंतर टाउन सिटी आहे, त्याच्यानंतर पोस्ट कोड आहे, स्टेट आहे, फोन नंबर आहे. तर आपल्याला ॲड्रेस हा आपल्याला 2 ह्याच्यामध्ये येतो. दाखवतो. तर हे आपल्याला आता येतं ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2. तर तुमचा आधार कार्डवर जो ॲड्रेस असणार तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे. काही लोक काय करतात की पूर्ण ॲड्रेस टाकतात, पहिल्या ह्याच्यात काय दुसऱ्या ह्याच्यात टाकतात. तसं नाही करायचं आहे. अर्धा ॲड्रेस वरती टाकायचा आहे, दुसरा ॲड्रेस जो तुमचा हे असेल, कोण गावात राहतो, कोण मुंबईचे ॲड्रेस खूप मोठे असतात, तर तुम्ही अर्धे करून ते टाकू शकता. त्याच्यामुळे हे बघा, हे मी पहिलं माझं भरून घेतो आहे, ते काय आहे ते सगळं मी हे केलेलं आहे. सगळं काय कॉपी हे केलेलं होतं, त्याच्यामुळे माझं हे करतो मी, पटपट कॉपी करून घेतलं आहे. त्याच्यानंतर येतं तुमचा ॲड्रेस दोन्ही भरून झाले. त्याच्यानंतर तुमचे टाउन सिटी, जो तुम्ही आता मी मालवणमध्ये राहतो आहे, मालवण आम्ही डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग येतं महाराष्ट्रात, तर मी पहिलं मालवण टाकतो. त्याच्यानंतर येतो पोस्ट कोड. पोस्ट कोड हा तुमचा खूप महत्त्वाचा आहे, कारण का तो ॲडसेन्स अकाउंट येतो, जो पिन असतो तो तुमच्या पोस्ट ऑफिसवरून तुमच्या घरी येतो. तो तुम्हाला असं ईमेल वगैरे कुठे येत नाही. त्याच्यामुळे जो तुमचा पिनकोड असेल, तो तुमच्या आधार कार्डवर, तो पहिला तिथे टाकायचा आहे. तुम्ही माझं टाकून घेतो. त्याच्यानंतर स्टेट येते आपली महाराष्ट्र. आता तुम्ही कुठून आहात, कुठून व्हिडिओ बघताय तिथून आहे. आता मी महाराष्ट्रातून आहे, तर माझं महाराष्ट्र येणार आहे. त्याच्यानंतर येतो तिथे आपला फोन नंबर टाकणं. काही लोक म्हणतात की टाकणं आपली प्रायव्हसी आहे वगैरे, तर प्रायव्हसी असं काय नाही. तुमचा कुठेही फोन नंबर यूज केला जाणार नाही, तो त्यांच्याकडे प्रायव्हेट असणार. जर तुमचं काय चुकलं असेल तर तुम्हाला ते फोन करतात, नीट असं आहे. त्याच्यामुळे तुमचा फोन जो असेल किंवा एखाद्या तुमचे काय मिस्टेक झाली, तुम्ही ते OTP द्वारे तुमच्या फोन नंबरवर तुम्ही घेऊ शकता. तर चला पुढे आपण फोन नंबर टाकूया. आता सबमिट करूया. इथे सबमिट केल्यानंतर काय येते बघू. त्याच्यानंतर हे बघा, मला मेल आला आहे, गुगल ॲडसेन्स पेमेंट कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन चेंज. त्याच्यानंतर हे आल्यानंतर हे बघा, वी रिसिविंग युअर इन्फॉर्मेशन, ते आपल्याला हे इथे सिलेक्ट करायचं आहे, ब्ल्यू आले ते डायरेक्ट टू यूट्यूब. ते मी सिलेक्ट करतो. थोडं माझं नेट स्लो आहे, त्याच्यामुळे दाखवतो. हवा खूप सुटली आहे, थंडी हवा माझ्या. बघा, त्याच्यानंतर हे बघा, ही आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. हे बघा, साइन अप युअर फॉर ॲडसेन्स फॉर यूट्यूब. हे बघा, इन प्रोग्रेस आहे. म्हणजे हे तुम्हाला जास्त, माझं तर 48 तासामध्ये 24 तासामध्येच झालेलं, मी रात्री बसून केलेलं. हां, तर हे बघा, हे आलं साइन अप युअर फॉर ॲडसेन्स फॉर यूट्यूब. हे इन प्रोग्रेस चालू आहे. मी आज व्हिडिओ बनवतो, कारण काय मी त्या दिवशी हे केलं होतं. तर हे माझं 24 तासाच्या आत झालेलं. मी 12:30ला केलं, दुसऱ्या दिवशी 12:30ला मला त्यांचा मेल आला, तर माझं काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यानंतर गेट रिव्ह्यूड, हे यूट्यूबकडून आपल्याला हे होतं, त्याच्यामुळे माझं हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही हा फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक घ्या, कारण का तुम्ही त्याच्यामध्ये एक जरी चूक केली तर ते तुम्हाला खूप त्रास आहे. कारण का तुम्ही जर कंटिन्युअसली व्हिडिओ टाकता आणि तो ॲडसेन्सचा जर तो कोड जर तुमच्यापर्यंत नाही पोचला आणि ते एवढी मेहनत करून ते पेमेंट जर तुम्हाला नाही भेटलं त्याचं, तो खूप त्रास होतो. हे फक्त एका यूट्यूबरला माहिती आहे. जर तुम्ही नवीन असाल तर त्याची काळजी तुम्ही नक्की घ्या. त्याच्यानंतर गेट रिव्ह्यू हे मला यूट्यूब करून देणार आहे. म्हणजे हे यूट्यूब माझं पूर्ण चॅनल जो आहे तो पूर्ण रिसर्च करणार आहे की मी काय कोणती चूक केली आहे, की त्यांचे जे गाईडलाईन असतात ते मी काय त्यांचे हे केले आहेत का, म्हणजे मिसयूज केले आहेत का. म्हणजे त्यांचे काही गाईडलाईन्स असते की कोणाचं कंटेंट यूज करू नये, किंवा कोणतं जर तुम्ही सॉन्ग यूज केला तर त्याचं कॉपीराईट येतं वगैरे, तर ते आपल्याला करायचं नाही आहे. तर त्याच्यामुळे ती तुम्ही जर सावधगिरी बाळगा. आणि प्लीज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर ही काळजी घ्या. जर मी तुमचा एक मित्र किंवा भाऊ म्हणून माझं ऐका, कारण का जेव्हा आपण मेहनत घेतो, एखाद्याचा दुसरा कंटेंट यूज करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं सगळं कंप्लीट होतं, वॉच टाईम पण कंप्लीट होतो, सबस्क्रायबर पण कंप्लीट होतात, आणि जेव्हा चॅनल मॉनिटाईज व्हायच्या वेळी अशी गोष्ट झाली ना की तो खूप त्रास होतो.
त्याच्यामुळे भले वेळ लागला ना तरी चालेल, पण स्वतःचे कंटेंट यूज करा. कोणाचं म्युझिक जर तुम्ही YT स्टुडिओमधून जरी म्युझिक घेतलात ना तरी प्रॉब्लेम येतो. मी 2-3 व्हिडिओला मला हे आलं आहे, कॉपीराईट आले, आणि हे लगेच येत नाही कॉपीराईट. मला जवळ मी 5-6 महिन्यांनी व्हिडिओ जेव्हा चेक केले, जेव्हा मला यूट्यूबने दाखवलं की तुमच्या याच्यावर कॉपीराईट आहेत, तर तेव्हा मी जेव्हा चेक केलं ना तेव्हा मला ते कॉपीराईट दाखवण्यात आलं. त्याच्यामुळे ते मी व्हिडिओ डिलीट केले. जर म्युझिक मोस्ट ऑफ द तुम्ही जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर म्युझिक शक्यतो तुम्ही टाळा. जर तुम्ही गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग करत असाल, गाणी लागत असतील तर मिनिमम 10 सेकंदाच्या वर गाणं गेलं तर तुम्हाला कॉपीराईट येणं 100% आहे. एक चिमणी आरडते. तर ही काळजी घ्या. आणि जर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा. जर तुमचं पण मी तुमचे खूप खूप आभार आहे. तुम्ही माझे म्हणजे ज्यांनी माझे व्हिडिओ बघितलेत, ज्यांनी मला प्रेम केलं त्यांचे खूप खूप मी धन्यवाद, आभार आहे. आणि काय सांगू कळत नाही, पण तुम्ही पण हे करताना हे झालेलं आहे माझं प्रोग्रेसवर आहे. जे आता उद्या मला मेल येईल त्यांचा, म्हणजे यूट्यूबवर जर माझे काय गाईडलाईन चुकले असेल तर ते मला हे करतील. तर तुम्ही पण असं जर करत असाल तर जरा मी इथे ठेवतो. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलीच असाल. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज ही काळजी घ्या की तुम्ही कोणाचा कंटेंट यूज करू नका. मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि व्हिडिओ कशी वाटली मला धन्यवाद. आणि असंच प्रेम तुमचं राहू द्या शेवटपर्यंत. मी तुम्हाला खूप काही नवीन एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. कोकणामधले जे काही कल्चर आहेत, जे गोष्टी आहेत, मी तुम्हाला एक्सप्लोर करेन. तर व्हिडिओ आता इथेच समाप्त करतोय. आमचा कॅमेरामॅन स्वप्नील सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.